मेळघाटातल्या भूमकाबाबा मंदिर अखेर दर्शनासाठी खुलं करण्यात आले। मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांच्या पुढाकाराने हे मंदिर खुलं करण्यात आले। ही बंदी उठवल्यानंतर मंदिरामध्ये महाआरती पार पडली, त्यामुळे स्थानिक नागरिक आणि भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची मुंबईमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालकपदी बदली झाली आहे आणि त्यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। चंद्रपुरातले डॉक्टर वैदेही लोया हिनं सुवर्ण पदक पटकावलंय। तिनं एम्स नागपूरमधून सर्वोच्च प्रावीण्यासह MBBS उत्तीर्ण केलंय आणि जनरल मेडिसिन विषयामध्ये तिला डॉक्टर संजय पैठणकर सुवर्ण पदक मिळालं आहे। शनी शिंगणापूर इथं देवस्थान कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासंदर्भात प्रशासकीय अधिकारी आणि कामगार आयुक्तांसोबत बैठक पार पडली। या बैठकीमध्ये कोणताही निर्णय न झाल्यानं बैठक निष्फळ ठरली। आता कर्मचाऱ्यांनी देवस्थान प्रशासनाला 2 दिवसांचा वेळ दिला, तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा दिला। वाशिम जिल्ह्यात सातबाऱ्याच्या अडचणीमुळे मोठी समस्या निर्माण झाली। सातबारा 8A आणि इतर आवश्यक कागदपत्रांसाठी शेतकरी सेतू केंद्रावर जातात, मात्र महाभूमी वेबसाईट बंद असल्यानं अडथळे येतात, त्यामुळे पीक कर्ज प्रक्रियेवर याचा परिणाम झाला आहे। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये पावसामुळे सिंचनाला चांगला आधार मिळाला आहे, त्यामुळे जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांच्या तुलनेत मंगरुळपीरमध्ये उन्हाळी पिकांची पेरणी ही अधिक प्रमाणात झाली आहे। तालुक्यात आतापर्यंत 81% उन्हाळी पेरणी पूर्ण झाली। यंदा तिळाच्या आणि उन्हाळी ज्वारी क्षेत्रात दुपटीनं वाढ झाली आहे। बिबट्यांची शिकार केल्याप्रकरणात कारवाई करण्यात आली आहे। नॅशनल पार्कमधल्या 3 बिबट्यांची शिकार करणाऱ्या 6 जणांना डहाणू वन विभागानं अटक केली। या आरोपींकडून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली। भंडाऱ्यातल्या 20 ठिकाणी चोरट्यांनी शटर फोडून दुकानांमध्ये चोरी केली। या घटनेमुळे व्यापारी वर्ग आणि दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। याकडे पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्यानं व्यापारी वर्गातून संताप व्यक्त होतोय। साताऱ्यात अंमली पदार्थ विक्री प्रकरणात कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। यवतमाळच्या नेर शहरात दुचाकीच्या डिकीमधून 50,000ची रोख अज्ञात चोरट्यांनी लंपास केली। या चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली। या प्रकरणात पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भंडाऱ्यामध्ये अडाळ पोलिसांनी 14 लाखांची सुगंधित तंबाखू जप्त केली। रात्री नाकाबंदी दरम्यान वाहनावर संशय आला, त्यामुळे पोलिसांनी सिनेस्ट्रेन पाठलाग करत ही कारवाई केली। दरम्यान तस्कर चालक अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरला। दोडामार्ग तालुक्यातल्या मोर्ले इथं बाहुबली टस्कर हत्तीचं दर्शन घडलं। ऐन वर्दळीच्या वेळी हत्ती थेट रस्त्यावर आला आणि ग्रामस्थ, वाहन चालक आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। हत्ती रस्त्यावरच ठाण मांडून बसला, त्यामुळे या मार्गावरची काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती। अहिल्यानगरमधल्या चासमध्ये दारूची वाहतूक करणारा एक ट्रक घाटामध्ये उलटला। या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला। या अपघातामुळे रस्त्याच्या कडेला दारूच्या बाटल्यांचा खच पडल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली। नाशिकमधल्या पाटणी चौक परिसरामध्ये फळ विक्रेते, भाजी विक्रेते, गाड्यांवर कारवाई करण्यात आली। या विक्रेत्यांमुळे वारंवार अडथळे निर्माण होत असल्याची समस्या समोर आली। या पार्श्वभूमीवर वाशिम शहर वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबवण्यात आली। सोलापुरातल्या अवंतीनगरमध्ये चोरट्यांनी दुचाकीवरून येत एका महिलेच्या गळ्यातली सोनसाखळी चोरी केली। वृद्ध महिलेच्या गळ्यातल्या 3.5 तोळ्याचं सोन्याचं गंठण चोरट्यांनी चोरी केलं। या चोरट्यांच्या शोधासाठी 15 पथकं रवाना झाली। विना तिकीट प्रवाशांमध्ये 9% वाढ झाली। या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवत दंडवसुलीत मोठी वाढ केली। 41 लाख विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली। 251 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। नाशिकमध्ये कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपीला आडगाव पोलिसांनी अटक केली। आडगावजवळ असलेल्या माणसांगवी गावामध्ये आरोपीनं कोयता घेऊन दहशत माजवली। या कारवाईमध्ये आरोपीकडून कोयता आणि इतर साहित्य जप्त केलं। नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या राहुडमध्ये घरफोडीची घटना घडली। चोरट्यांनी लग्नासाठी ठेवलेले सुमारे 20 तोळे सोनं आणि रक्कम लंपास केली। या प्रकरणात गुन्हा दाखल केलाय। पोलीस आता अधिक तपास करत आहेत। सांगलीच्या कुपवाडमध्ये झालेल्या खून प्रकरणातल्या संशयित आरोपांची पोलिसांनी धिंड काढली आहे आणि एका तरुणाला बामणोली इथल्या देशी दारूच्या दुकानामध्ये त्याचा निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेमुळे कुपवाड शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं।
पिंपरी चिंचवड शहरातल्या वाकड परिसरात महापालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी कारवाई केली. या कारवाईत रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणाऱ्या झोपडपट्ट्यांवर महापालिकेनं बुलडोझर चालवला. झोपडपट्ट्यांमधल्या नागरिकांचं पुनर्वसन आता महापालिका करणार आहे. नाशिकच्या चांदवडमधल्या गणूर गावामध्ये ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक देत हंडा मोर्चा काढला. गेल्या 3 महिन्यांपासून नियमित पाणीपुरवठा होत नाहीये, त्यामुळे ग्रामस्थ संतप्त आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकलं, निषेध नोंदवला. पाणीपुरवठा सुरळीत करण्याची त्यांनी मागणी केली. सांगलीच्या विटामध्ये समाज कल्याण विभागाच्या कारभाराविरोधात भाजप ओबीसी मोर्चाकडून आंदोलन करण्यात आलं. तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत जात पडताळणी कार्यालयाच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जात पडताळणी विभागाकडून बोगस जात प्रमाणपत्र दाखले देण्यात आल्याचा आरोप केला. पुण्याच्या हिंजवडी माण आयटी पार्क परिसरात यशविन सोसायटीमधल्या नागरिकांनी खंडित विद्युत पुरवठ्याविरोधात आंदोलन केलं. हिंजवडी आयटी पार्क परिसरामध्ये महावितरणची केबल खंडित झाली आणि या ठिकाणी 24 तासांपासून वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे रहिवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरं जावं लागलं. रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात जिल्हा परिषदेनं आक्रमक पवित्रा घेतला. कामं न करता बिलं काढणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिला. त्याचबरोबर चुकीच्या कामांना मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले.